आई, काय ग अश्लेषा? आई, तुम्ही माझं हे नाव पूर्ण उच्चारता ना, मला फार छान वाटतं. हं. अगं, तू पण नाही का? मला मनापासून आई म्हणतेस, मला फार छान वाटतं. माझी आई जेव्हा माझ्या आजीला आई म्हणते ना, तेव्हा आपुलकीचे भाव तयार होतात असं मला वाटतं. नणंदेला ताई म्हणायचं, दिराला भाऊजी म्हणायचं. किती छान आहे आपली संस्कृती. मग आहे तर. बरं, तू काय म्हणत होतीस? या ना, अहो इथे डायनिंग पाशीच बसूया. आज ना मी एक खास वऱ्हाडी पदार्थ केलाय. तुझ्या आईने शिकवलेला दिसतोय. नाही, आजीनं. तसं तर आई आणि आजी दोघींनी असं म्हणायला हवं. मला जेवणातल्या पदार्थांपासून ते चिवडा लाडवाच्या प्रकारांपर्यंत आणि मिष्टान्नांपासून ते वाळवणांच्या प्रकारांपर्यंत शिकवलंय या दोघींनी. वा वा. माझी आई नेहमी म्हणत असते, आपल्या मराठी संस्कृतीत पदार्थांचे प्रकार तरी किती? फक्त करण्याची हौस असायला हवी आणि गृहिणीला तर ती हवीच हवी. नाही हो का हो आई? हो. अगं, हौस हा तर स्त्रीचा एक अलंकारच मानला गेलाय. पण शिक्षण, कोर्सेस, नोकरी यात हेही सगळं शिकणं म्हणजे अहो आई, माझी आजी म्हणाली, शिक्षण, नोकरी हे तर त्यांच्या त्यांच्या जागी आहेतच. पण म्हणून इतर काही करू नये असं थोडंच आहे. हम्म, इतकी सुगरण सून माझी असेल अशी मी अपेक्षा केली नव्हती. पिढी दर पिढी जीवन पद्धती बदलत असतात. पण खूप अशा गोष्टी आहेत, त्या आपण बदलू नये आणि बदलू देऊ नये, असं मला वाटतं. अगदी बरोबर. वा. तुझ्या विचारांसारखाच हा पदार्थही स्वादिष्ट झालाय बरं का. थँक्यू हं आई. अहो कुणाच्याही मनात शिरण्याचा मार्ग पोटातून जातो, हे आईचं वाक्य मी विसरले नाही म्हटलं. हो, ते तर आहेच. आणखीन काय काय सांगितलं आईने तुला? एकदा आजी म्हणाली, भारतीय स्त्रीची एक प्रतिमा आहे. ही प्रतिमा रेखली गेली आहे, ती मर्यादा या शब्दातून. ती आपण जपायची असते. ही प्रतिमा इतरांसाठी एक आदर्श निर्माण करणारी जशी असते ना, तशीच ती पुढच्या पिढ्या घडवणारी आणि सांस्कृतिक वारसा पुढे नेणारी सुद्धा असते. हम्म. त्यावर आई काय म्हणाली माहितीये? हं? म्हणूनच तर मंगळसूत्र, बांगड्या, साडी, आंबाडा किंवा वेणी यांचा आपण आदर करतो. या गोष्टी दिसताच इतरांमध्ये आदराच्या भावना तयार होतात. हो. कारण काय माहितीये आई? या गोष्टींमध्ये सामावलाय प्रेम, जिव्हाळा, कर्तव्य, धर्म यांचा मेळा. बरोबर आहे ग. अहो आई, तुमच्या पिढीनंतर आमची पिढी, त्यानंतर होऊ घातलेली नवी पिढी, यात समाजात असं बघायला मिळतं की भारतीय स्त्रीची प्रतिमा फार काळजीपूर्वक सांभाळली जाते. आणि म्हणूनच मी सुद्धा हीच प्रतिमा आपलीशी केली आहे. फक्त स्कूटर चालवताना. होय ग, होय. नोकरीच्या किंवा कामांच्या कारणाने या गोष्टी तात्पुरत्या जरा बाजूला ठेवल्या तरी हरकत नाही. ही सूट आहे, म्हणजे स्कूटर चालवताना वगैरे. पण आजीकडून आईकडे, आईकडून तुझ्याकडे आलेल्या या भावनांची हेळसांड मात्र होता कामा नये. नक्कीच. रोजच्या धकाधकीत आपल्या सोयीनुसार कपड्यांची निवड आम्ही करत असतो. रंगसंगती जमवत असतो. स्कूटर, कार चालवताना किंवा बस मेट्रोसाठी धावत जावं लागतं. त्यासाठी कपड्यांची योग्य निवड अगदी महत्त्वाची ठरते बरं का आई. हो, आणि मॅचिंगचं सुद्धा भान असावं लागतं. खरंय हो, अगदी खरंय. छान छान. अगं, बोलता बोलता खाणंही झालं. हां. मला आवडला हो तुझा वऱ्हाडी पदार्थ. आवडला ना? अहो पदार्थ करण्याची आवड असली तरी खाणारी माणसं हवीत ना तुमच्यासारखी. करणाऱ्यानं खूप केलं तरी रसिकतेनं खाणारेही हवेतच. अशी माणसं मला या घरात मिळालीत. होय ग, करून खाऊ घालण्याची मला आवड आहे. पण काय झालं, डाएटिंग या शब्दाने आपली खाणे परंपराच बदलून गेली ग.
पण आई तुम्हाला सांगू का, हं? या सगळ्या मुद्द्यांचा विचार करूनच मी पदार्थ बनवते. मी तो सुद्धा अभ्यास केलाय. उत्तम. अगं, मला खाऊ घातलंस. पण आता तुला मी काय घास भरवू का? अहो नको नको. अहो चव घेता घेता थोडं खाणं झालंच की माझं. आणि हे आले की त्यांच्यासाठी गरम गरम करीन आणि मगच खाईन. छान. सुलू आत्या तोवर मंदिरातून येतीलच आणि दादा मामा तर 8:30 वाजल्याशिवाय काही खाणार नाहीत. हो बाई. रोहन सांगत होते एकदा, आमची सुलू आत्या म्हणजे तात्यांची लाडकी बहीण. आई, सुलू आत्यांना त्यांच्या संकटकाळी आपल्या घरात तुम्ही प्रवेश तर दिलाच आणि त्यांना कायमचं सांभाळण्याचं वचनही दिलं. दादा मामा उतारवयात एकटे पडले. तुमच्या माहेरचेही ते एकटेच. तुम्ही त्यांना शेजारची जागा घ्यायला लावलीत. त्यांना सुद्धा केवढा आधार वाटला. खरं सांगू आई, मला तुमचा अगदी अभिमान वाटतो. हो ग. अगं, स्त्रीला घडवलंच आहे मुळी असं. हेच हेच एकमेकांसाठी जगणं असतं. यालाच सहजीवन म्हणतात. खरंय खरंय. सहजीवन हे पती पत्नीचं तर असतंच, त्याचबरोबर ते साऱ्या नात्यांसाठीही असतं. अश्लेषा, लग्न हा एक संस्कार आहे, तर घर ही एक संस्था आहे. जगण्यासाठीचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सगळे भाव इथे जपले जातात. खरंच हो. खूप गोष्टी शिकवल्या जातात आणि समजावून घेतल्या पण जातात. लग्न झाल्यानंतर नव्या घरी असंच शिकत शिकत समजत समजत पुढे जायचं असतं. आता तू नाही का सगळं किती लवकर आत्मसात केलंस. सुलू आत्यांनाही तू किती सहजपणे स्वीकारलंस. आई, अहो परवा यांनी त्यांच्या ऑफिसातली बातमी सांगितली ना, ती मी काल रात्री फोन करून आई-बाबांना सांगितली की रोहन यांना कंपनीतर्फे 3 वर्ष आफ्रिकेत जावं लागणार आहे. म्हणजे अगं, तू नाही जाणार? अहो नाही, बाबांनी सुद्धा मला हाच प्रश्न केला, पण मी नाही म्हणून सांगितलं. तू एकटीनेच हे ठरवलंस? अगं, कोणतेही मोठे निर्णय कुटुंबातल्या सगळ्यांनी मिळून चर्चा करून ठरवायची असतात. ही गोष्ट तू विसरलीस वाटतं. नाही हो आई, चर्चा करून त्या मुद्द्याला मोठं कशाला करायचं, म्हणून मग मीच ठरवलं. पण रोहन काय म्हणतोय? ते सुद्धा माझ्याशी सहमत आहेत. कारण दोघंही लहान मुलांना तिकडे घेऊन जाणं अशक्य आणि तुमच्यावर ती जबाबदारी टाकून जाणं सुद्धा अयोग्य, असंच आम्हाला दोघांनाही वाटतंय. अगं, मी अगदी चांगला सांभाळ करीन. तुम्ही दोघंही काळजीच करू नका. शाळेच्या मोठ्या सुट्यांमध्ये मुलं तिकडे येतील आणि कधी तुम्ही दोघं इकडे याल. अगं, आणि मी एकटी का आहे? सुलू आत्या आहे, दादा मामा आहेतच की. आई, मला माहीत आहे, रोहन अगदी लहान होते तेव्हापासून तुम्ही त्यांना कसं सांभाळलंय ते. तात्या गेल्यानंतर त्यांचे शिक्षण, संस्कार तुम्ही किती चांगलं केलंत. आई आणि वडिलांच्या दोघांच्याही भूमिका तुम्ही अगदी उत्तम पार पाडल्यात. हो ग. अश्लेषा, हं, मी काय म्हणते, मुलं अगदी लहान होती म्हणून नोकरी करण्याचा विचार आपण नंतर करू असं तू तेव्हा म्हणाली होतीस. आठवतंय का तुला? हो अहो, आठवतंय ना. आता मला काय वाटतं की तू रोहन बरोबर आफ्रिकेला जावंस आणि तिथे नोकरी करावी. काय वाटतं? अहो पण अगं, यासाठी नवरा बायकोतला सुसंवाद, विश्वास हा संसाराचा पाया पक्का रचला असेल तर पण कशाला? हे बघ अश्लेषा, आपल्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे ही समज नवऱ्याला असणं जसं महत्त्वाचं असतं, तसं या विश्वासाला जागणं आणि प्रामाणिकपणे नोकरी करणं हे बायकोचं कर्तव्य असतं. आणि मग घरातली सगळी मंडळी आपल्या पाठीशी आहेत ही सुखद भावना सतत आपल्या सोबतीला असते बघ. वा आई, अहो किती सुंदर गुंफण आहे ही नात्यांची आणि जीवन जगण्याची सुद्धा. अगं, यातच सेवाभाव लपलेला असतो. तोच जिंकतो साऱ्या संसारपटाला. तू नोकरी करायची की नाही हे तूच ठरव. हा मुद्दा चर्चा करून ठरवण्याचा नाही. शिवाय
तुझ्या शिकण्याचाही उपयोग होईल. माझ्या बाबांनी मला आधीच सांगितलं होतं, स्त्रीचं शिकणं हे फक्त पैसे कमवण्यासाठीच नसावं, ते अनेक अर्थांनी असायला हवं. त्याचीच आठवण झाली मला आत्ता इथे तुमचं बोलणं ऐकून. होय तर. अगं, स्त्रीच्या शिकण्यात अनेक अर्थ सामावले आहेत. हं, ते अर्थ समजावून घेणं, त्या अर्थांना जगणं हीच तर खरी जीवनरीत आहे. खरंय हो. तुझे आणि तुझ्या बाबांचे विचार फार चांगले आहेत. तुझ्या आईच्या शिक्षणातून आज तुझे हे संस्कार दिसत आहेत आणि तुझ्या मुलांनाही ते मिळणार आहे. अगदी खरंय. अहो आई, गृहिणी होणं आणि हे गृहिणीपद सांभाळणं, आई होणं आणि आईपणा जगणं ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे असं मला वाटतं. या दोन्ही गोष्टी स्त्रीसाठी फार महत्त्वाच्या आहेत. यातच स्त्रीचं सारं जीवनसार सामावलेलं आहे. अश्लेषा, तुला या दोन्ही गोष्टींचा अभिमान आहे आणि मला तुझा अभिमान आहे. अहो आई, आपली कुटुंब पद्धती ही अशीच आहे. एकमेकांना सांभाळणं, सावरणं, मदत करणं, सगळ्यांनी मिळून जगणं. आणि असं आहे, आताच्या या आधुनिक जगात जगाशी संवाद साधायला, नवीन नवीन प्रकारच्या गोष्टी समजावून घ्यायला स्त्रीच्या शिक्षणाचा उपयोग होतोच आणि करायलाच हवा. हो, हे माहिती आणि ज्ञानाचं युग आहे. हे यंत्र आणि तंत्र यांचं युग आहे. करिअरसाठी तर आता देशादेशातलं अंतर काही उरलंच नाही. म्हणूनच म्हणते, भारत आणि आफ्रिकेत तरी कुठे अंतर राहिलंय. हो हो हो, अहो खरंच. अगं, मुलांचा अभ्यास घेणं, शिक्षकांशी संवाद करणं, पालकांच्या मीटिंगमध्ये बोलणं, अशी कामं असू देत किंवा करिअर निवडीसाठी मुलांशी चर्चा करणं असू देत, स्त्रीच्या शिक्षणाचा उपयोग इथेही होतोच की. घरातल्या सुविधाजन्य वस्तूंपासून ते घराबाहेर मॉल, एअरपोर्ट, हॉस्पिटल अशा कितीतरी ठिकाणी त्या त्या ज्ञानाची गरज असतेच अगं. खरंच हो. आई, नोकरी करण्याची जर गरज नसेल तर तऱ्हेच्या ॲक्टिव्हिटीज करायला आणि जीवन अभिनव करायला आपल्याला आकाश मोकळं असतं. अरे, बाबांचा फोन. थांबा, आलेच हं. हो हो. आई, अहो आई, ऐकताय का? एक झक्कास गोष्ट मला आत्ता बाबांनी सांगितली. झकास? तुमचा आवडता शब्द म्हणून म्हटलं. काय बरं आहे ती झकास गोष्ट? ओळखा बरं तुम्ही, काय असेल ती? आता तू इतक्या खुशीत आली आहेस तर खुशीचीच बात असली पाहिजे. हो हो, अगदी तसंच, बरोबर ओळखलत. आईचा निरोप सांगितलाय बाबांनी. आईचा निरोप? हो, की मी सुद्धा यांच्याबरोबर आफ्रिकेला जावं. असं? बघ बरं. आईचं मी कदाचित ऐकणार नाही असं वाटलं असणार, म्हणून तिनंच बाबांना ठामपणे बोलायला सांगितलं, माझं हृदय परिवर्तन व्हावं म्हणून. मग ही खुशी हृदय परिवर्तन झाल्याची की काय? आई, तुम्ही म्हणालात ना, तेव्हापासून मी जरा जरा याच विचारात होते. पण आई-बाबांच्या सांगण्यानं माझा विचार पक्का झाला आता. आणि आईनं जास्तीची माहिती पण सांगितली आहे बरं का. जास्तीची माहिती? ती कोणती बरं? आई-बाबा सुद्धा अधूनमधून इथे येतील आणि कधी मुलांनाही नागपूरला घेऊन जातील. म्हणजे तू त्यांना हो सांगितलंस तर? मग काय, हो सांगितलं. मग झालं तर. अगं, 3 वर्ष अगदी सहजपणे निघून जातील. तुला आता मुलांची काळजी करण्याची गरजच नाही. तू रोहन बरोबर गेलीस तर आम्हाला सगळ्यांना रोहनची काळजी राहणार नाही. आणि माझी काळजी रोहनला. आई, ऐका, एक झक्कास विचार तुमच्यासाठी. ह्यांच्यासाठी सकस आहार, घरी उत्तम स्वयंपाक करण्यासाठी मी ह्यांच्याबरोबर जाणार. यांची देखभाल करणं, मॉरल सपोर्ट देणं, त्यांना एकटं एकाकी वाटायला नको यासाठी जाणार मी आफ्रिकेला. कुटुंबासाठी ते पैसे कमावतात
तर मी घराची एक बाजू सांभाळायलाच हवी हे माझं कर्तव्य मी आवडीनं करत राहणार. शिवाय आफ्रिकेमध्ये माझी प्रतिमा भारतीय स्त्रीचं प्रतिनिधित्व करणारी सुद्धा असणार. वा वा. पण नुसती लोकांना दाखवण्यापुरतीच तर ती नक्कीच नसणार. नो नो नथिंग. मला खोटा आव आणण्याची गरजच काय, कारण मी आहे अगदी अस्सल खरी खरी भारतीय गृहिणी.